अ, सर्वांना जय भीम. आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांची कामगार चळवळ या विषयावरती बोलणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय कामगार चळवळ ही आपण अभ्यासत असताना त्यांनी स्थापन केलेला जो पहिला पक्ष आहे, जेव्हा 1935च्या भारत सरकारच्या कायद्यानुसार भारतामध्ये प्रांतिक निवडणुका होणार होत्या. प्रांतिक स्वायत्ततेच्या तत्वानुसार. तेव्हापासून आपण बघतो, की भारतामध्ये निवडणुकी अ, निवडणुका सुरू झाल्या आणि त्यामध्ये सर्वप्रथम आपण जर पाहिलं, तर बाबासाहेबांचं जे योगदान आहे, ते भारतीय कामगार चळवळीच्या दृष्टिकोनातून कसं महत्त्वाचं आहे, हे आपण अभ्यासू शकतो. म्हणजे आपण 1927 पासून ते 1935 पर्यंत बाबासाहेब आंबेडकर जेव्हा मुंबईमध्ये आल्यानंतर, बॉम्बे लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचे सदस्य झाल्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची कामं केली. म्हणजे त्यामध्ये मग स्त्रियांसाठी मॅटर्निटी बेनिफिट बिल असेल त्याच्यावरती केलेली चर्चा. त्यानंतर महार वतन जे विधेयक आहे, जे बाबासाहेबांनी मांडलं, ते पुढे पुरेशा पाठिंबा अभावी त्यांना मागे घ्यावं लागलं. पण तरीसुद्धा एक मुंबईमध्ये असणारी जी गिरणी कामगार युनियन किंवा मुंबईमध्ये होत असलेले संप, मग तो 1927 चा असेल, 1928 त्यानंतर 1929 1934 1924 पासून ते जवळ-जवळ 1934 पर्यंत जवळ-जवळ मोठे जर संप पाहिले, तर ते 5 संप होते. 1928, 29 त्यानंतर 34, 24-25 हे. तर यामध्ये बाबासाहेबांनी आपली भूमिका वेळोवेळी मांडलेली आहे. बहिष्कृत भारतामध्ये त्यांनी वर्तमानपत्र मध्ये त्यांनी अग्रलेख लिहिलेले आहेत आणि त्या अग्रलेखातून बाबासाहेबांनी मुंबईतील कामगारावरती आणि स्पेशली अस्पृश्य कामगारावरती या संपाचे काय परिणाम होतात, हे त्यांनी त्यांच्या अग्रलेखातून अ, मांडलेले आहेत. त्याचबरोबर जेव्हा 1934 चा संप होता, तेव्हा सुद्धा फेब्रुवारी-मार्चमध्ये जे त्यांनी महत्त्वपूर्ण असे अग्रलेख लिहिलेले आहेत, त्यामध्ये सुद्धा त्यांनी मांडलेले आहे. पण आता 1935 च्या कायद्यानुसार प्रांतिक स्वायत्तताच्या तत्वानुसार आपण राज्यामध्ये, प्रांतामध्ये निवडणुका होणार होत्या आणि त्या अनुषंगाने बाबासाहेबांनी जो आपला पहिला पक्ष, राजकीय पक्ष भारतामध्ये स्थापन केला, त्याचं नाव आहे स्वतंत्र मजूर पक्ष, इंडिपेंडंट लेबर पार्टी. 1936 मध्ये या पक्षाची त्यांनी स्थापना केली आणि या पक्षाचा मॅनिफेस्टो काय असावा? या पक्षाचं ध्येय धोरणं काय असावीत? या पक्षाचा जाहीरनामा त्यांनी 15 ऑगस्ट 1936 मध्ये प्रकाशित केला. आज तो मुंबई विद्यापीठाच्या खैरमोडे कलेक्शनमध्ये उपलब्ध आहे. त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग स्पीचेस मध्ये सुद्धा तो प्रकाशित करण्यात आलेला आहे. तर हा जो जाहीरनामा आहे किंवा हा जो मॅनिफेस्टो आहे, तो भारतीय कामगार चळवळीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. 1936 ते 1942 या कालखंडामध्ये स्वतंत्र मजूर पक्षाने खूप महत्त्वपूर्ण योगदान दिलेलं आहे. तर त्याला कुठेतरी फाउंडेशन किंवा त्याचा मेन पाया हा या मॅनिफेस्टोवर आधारित आहे. जर आपण पाहिलं तर यामध्ये प्रामुख्याने जे कामगारांचे विविध प्रकार आहेत, त्याच्याविषयी बाबासाहेब आंबेडकर त्या मॅनिफेस्टोमध्ये आवर्जून उल्लेख करतात. मग त्यामध्ये कामगार ही फक्त एक जिन्सी किंवा एक मोनोलिथिक कॅटेगरी नाहीये. तर बाबासाहेब आंबेडकर ॲग्रीकल्चरल लेबर म्हणजे शेतकरी, शेतमजूर, त्याचबरोबर औद्योगिक कामगार म्हणजे इंडस्ट्रियल लेबर, टेक्सटाईल वर्कर्स म्हणजे गिरणी कामगार, अ, यांच्याविषयी त्यांना कोणते हक्क अधिकार मिळायला पाहिजे किंवा त्यांच्या मेन समस्या काय आहेत आणि त्या अनुषंगाने ते त्या मॅनिफेस्टोमध्ये मांडतात आणि हे जर आपल्याला त्यांच्या परिस्थिती बदलायचं असेल, तर 1934 मध्ये म्युनिसिपल कामगार जे होते मुंबईमधले त्यांच्यासाठी स्वतंत्र बॉम्बे म्युनिसिपल लेबर युनियन ही सुद्धा त्यांनी स्थापन केली. अ, तर 1934 त्यानंतर 1935 चा हा एक राजकीय पक्ष, ज्यामध्ये इंडस्ट्रियल लेबर, टेक्सटाईल लेबर, त्यानंतर गिरणी कामगार, रेल्वे लेबर, म्युनिसिपल वर्कर्स
म्हणजे मुंबईमधले असलेले म्युनिसिपल लेबर्स असतील, तर यांच्या जीवनमानामध्ये कशा पद्धतीने बदल होतील, ते कसे आपल्याला उंचावता येईल, या अनुषंगाने अ, या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी या सगळ्या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे. पण त्याचबरोबर त्यांनी टेक्निकल एज्युकेशन, व्होकेशनल एज्युकेशन, अ, मॉर्टगेज जे बँका आहेत किंवा रेल्वे अ, मधले असलेले कामगार असतील किंवा अ, जे अ, कृषी विषयक ज्या बँका आहेत, तर या सगळ्याच अनुषंगाने बाबासाहेब आंबेडकर ह्या जाहीरनाम्यामध्ये उल्लेख करतात. म्हणजे हा जाहीरनामा फक्त अ, कामगारांचा नसून तो एक कामगारांच्या मूलभूत हक्कांचा जाहीरनामा आहे, असं आपल्याला आवर्जून या ठिकाणी नमूद करता येईल. तर 1936 ते 1942 या स्वतंत्र मजूर पक्षाच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांनी बॉम्बे लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये कार्य केलं. तर 1936 ला या पक्षाची स्थापना झाली आणि 1937 ला पहिल्या निवडणुका झाल्या आणि या पहिल्या निवडणुकामध्ये स्वतंत्र मजूर पक्षाला खूप चांगलं यश मिळालं. अ, जवळ-जवळ त्यांचे 15 आमदार बॉम्बे लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये कार्यरत होते आणि त्यांनी विविध विधेयकं अ, मांडली आणि त्याद्वारे आपण बघतो, की कामगारांच्या विविध प्रश्नांना त्यांनी वाचा फोडलेली आहे. तर 1937-38 च्या दरम्यान बाबासाहेब आंबेडकरांनी महार वतन अबॉलिशन बिल आणि खोती सिस्टम अबॉलिशन बिल हे 2 बिलं त्यांनी मांडलेले आहेत. आणि पुढे या बिलांच्या संदर्भात लोकांमध्ये जनजागृती व्हावी, त्यांना या बिलांची सर्व माहिती मिळावी, या अनुषंगाने त्यांनी विविध ठिकाणी परिषदा घेतल्या आणि त्या परिषदेच्या माध्यमातून त्यांनी कुणबी मराठा किंवा अ, महार किंवा मातंग किंवा चांभार या सगळा जो समुदाय होता, जो कोकणामध्ये किंवा नाशिक किंवा नगर या सगळ्या भागामध्ये त्यांनी विविध परिषदा घेतल्या आणि या परिषदाच्या माध्यमातून त्यांनी एक वातावरण निर्मिती केली, की जेणेकरून त्यांना मुंबई विधानसभेच्या आत सपोर्ट मिळेलच, पण बाहेर सुद्धा लोकांमध्ये जागृती होऊन ते सुद्धा या विधेयकाच्या पाठीमागे उभे राहतील, अशी एक त्यांची धारणा होती. आणि या अनुषंगाने बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांनी 1930 मध्ये जो सुरू केलेला जनता वर्तमानपत्र आहे, या वर्तमानपत्रामध्ये अनेक लेख त्यांनी लिहिलेले आहेत. तर खोटी पद्धतीचं उच्चाटन व्हावं, या दृष्टिकोनातून त्यांनी कोकणामध्ये अनेक परिषदा घेतल्या. अ, जवळ-जवळ त्यांनी 1937, 38, 39 च्या दरम्यान अनेक परिषदा घेतल्या आणि त्यामध्ये त्यांनी ही खोटी पद्धती कशी सामाजिक गुलामगिरीचं द्योतक आहे, अशा पद्धतीची मांडणी त्यांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते. तर या कालखंडामध्ये 1937 ते 39 या दरम्यान अ, महार वतन विधेयक, अबॉलिशन बिल आणि खोती सिस्टम अबॉलिशन बिल याच्यावरती बाबासाहेबांनी खूप महत्त्वपूर्ण योगदान दिलं आणि जवळ-जवळ 10,000 शेतकऱ्यांचा मोर्चा आपल्याला मुंबई विधानसभेवरती त्यांनी काढलेला दिसतो आणि तो मोर्चा काढत असताना ते गिरणी कामगार युनियन किंवा कम्युनिस्टांची युनियन यांच्याबरोबर त्यांनी त्या कालखंडामध्ये युती सुद्धा काही काळापुरती केलेली आपल्याला पाहायला मिळते. मग त्यावेळचे कामगार नेते जेवढे आहेत कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे किंवा त्यांना भाई डांगे म्हणून आपण ओळखतो. त्याचबरोबर मिरजकर, जोगळेकर, जमनादास मेहता अशा अनेक लोकं आहेत, की ज्यांनी जेव्हा हे मोर्चा झाल्यानंतर त्यांनी आपलं मांडणं म्हणणं त्यांनी मांडलं आणि त्यानंतर मग ऑर्निमल सर्कल जवळ मोठी मीटिंग झाली आणि त्या मीटिंगला सुद्धा उद्देशून बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे, की हे जे खोटी पद्धत असेल किंवा महारवतन असेल किंवा कामगारांचे प्रश्न सोडवायचे असतील, तर कामगारांनी एकत्र आलं पाहिजे. कामगारांनी एकजूट निर्माण केली पाहिजे आणि त्यांनी शासनकर्ती जमात व्हायला पाहिजे. अशा पद्धतीची मांडणी बाबासाहेब आंबेडकर या सभेमध्ये करतात. मग अशा पद्धतीने कामगारांनी एकत्र येणं आणि मुंबई विधानसभेवरती मोर्चा आयोजित करतायत. तर हे तत्कालीन जे काँग्रेस सरकार होतं, जे खोटी पद्धतीच्या विरोधात नव्हतं. कारण त्यांच्यामधले बरेचसे जे लोकं आहेत ते सुद्धा खोटी पद्धतीचं सपोर्ट करणारे होते आणि त्याला ते पाठिंबा देत होते. म्हणून बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या अनेक लिखाणामध्ये, अग्रलेखामध्ये, भाषणामध्ये काँग्रेस हे कशा पद्धतीने भांडवलदारांचं किंवा
जमीनदारांची संघटना आहे, अशी ते काँग्रेसवरती टीका करतात. त्याचबरोबर ते समाजवादी जे पक्ष आहेत आणि त्यांचे नेते आहेत, त्यांच्यावरती सुद्धा टीका करतात, की जेव्हा जमीनदारी पद्धतीचं निर्मूलन करण्याची एक मोठी चळवळ, होती पद्धती निर्मूलनाची चळवळ जेव्हा सुरू आहे, तर त्यांना या स्वतंत्र मजूर पक्षाला समाजवादी पक्ष किंवा समाजवादी नेते पाठिंबा देत नाहीत. अशा पद्धतीची सुद्धा टीका त्याच्यावरती बाबासाहेब आंबेडकर करतात. पण पुन्हा जेव्हा मुंबई विधानसभेमध्ये या विषयावरती चर्चा होते, तेव्हा ही बिलं त्याच्यामध्ये त्यांना पाठिंबा नसल्यामुळे ते त्यांना माघार घ्यावी लागते. पण पुढे 1949 आणि पुढे 1959 ला महारवतन आणि खोती पद्धती यांचं अ, निर्मूलन करण्यात आलेलं आहे. तर ही जी निर्मूलनाची पद्धत आहे किंवा ही जी खोती सिस्टम अबॉलिशनची जी चळवळ आहे, या चळवळीच्या अनुषंगाने बाबासाहेबांचं हे जे वर्ग आणि जात एकत्र करून एक लढा देण्याच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वपूर्ण योगदान बाबासाहेबांनी या भारतीय कामगार चळवळीच्या अनुषंगाने दिलेलं दिसतं. कारण याच्यामध्ये शेतमजूर किंवा टेनंट ज्याला म्हणतो आपण कुळ, तर टेनन्सी ॲक्ट सुद्धा जेव्हा बॉम्बे लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये आला, त्याला सुद्धा बाबासाहेबांनी मोठ्या प्रमाणात त्यांच्या आमदारांनी हा आणण्याचा प्रयत्न केला, पण त्याला सुद्धा विरोध झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि कामगारांनी संप करू नये. म्हणजे ब्रिटिश जेव्हा मुंबईमध्ये आहेत, ब्रिटिश सरकार आहेत किंवा भारतामध्ये ब्रिटिश आहेत, त्यावेळेस गिरणी कामगार युनियन किंवा अनेकांनी संप केलेले होते. परंतु त्या संपाची कारणं वेगळी होती आणि ते पॉलिटिकली मोटिव्हेटेड होते, असं आपल्याला पाहायला मिळतं. परंतु अ, बाबासाहेब आंबेडकर त्याच्यावरती सुद्धा टीका करतात. पण काँग्रेस सरकारने संप करण्याचा अधिकार काढून घेण्याचा जेव्हा प्रयत्न केला, तेव्हा त्याच गिरणी कामगार युनियन किंवा बॉम्बे प्रोव्हिन्स टेक्सटाईल लेबर युनियन, ट्रेड युनियन काँग्रेस यांच्याबरोबर ते एकत्र येऊन 1 दिवसाचा संप जाहीर करतात. आणि त्या संपाची पूर्ण डिटेल माहिती आपल्याला जनता वर्तमानपत्रामध्ये मिळते. 1930 ते 1940-42 पर्यंतचे सर्व वर्तमानपत्रामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात या सगळ्या बातम्या पाहायला मिळतात. 1938 ला शेतकऱ्यांचा हा मोर्चा बाबासाहेब आणतात आणि 1938 ला 13 फेब्रुवारीला जे मनमाड येथे अस्पृश्य रेल्वे कामगारांची परिषद होते. तिथलं सुद्धा भाषण बाबासाहेबांचं खूप महत्त्वाचं आहे. जे कामगार चळवळीच्या जे अभ्यासक आहेत त्यांच्या दृष्टीनेही महत्त्वाचं आहे, की त्या ठिकाणी ते भांडवलवाद आणि ब्राह्मणवाद हे कामगारांचे शत्रू आहेत आणि ते कशा पद्धतीने कामगारांचं शोषण करतात, अ, अशा पद्धतीची मांडणी त्या ठिकाणी ते करतात. तर आणि हे जर शोषण आपल्याला संपवायचं असेल, तर कामगारांनी एकत्र आलं पाहिजे. सर्व दलित समुदायांनी एकत्र आले पाहिजे. शोषणकर्ती जमात व्हायला पाहिजे आणि आपलं जर शोषण संपवायचं असेल, तर आपणच ते कायदे आपल्या अनुषंगाने करू शकतो, की जेणेकरून सर्व समाजातील सर्व अस्पृश्य किंवा तळागाळातील जे समुदाय आहेत, शोषित अंकित जनसमुदाय आहेत, त्यांना त्याचा फायदा होईल. 1938 च्या नंतर जेव्हा संप करण्याचा अधिकार हा नसेल असं जेव्हा त्यांनी घोषित केलं, तेव्हा गिरणी कामगार युनियन आणि बाबासाहेबांचा स्वतंत्र मजूर पक्ष, त्याचबरोबर बॉम्बे म्युनिसिपल लेबर युनियन यांनी एकत्र येऊन आपण बघतो, की त्या ठिकाणी त्यांनी 1 दिवसाचा संप घडवून आणला. 7 नोव्हेंबर 1938 ला हा संप झाला आणि या संपामध्ये हा संप कसा यशस्वी होऊ नये, त्यासाठी सरदार पटेल, के.एम. मुन्शीजी हे सगळे मुंबईमध्ये आलेले होते आणि मुंबईमध्ये ते त्यांनी कार्य करत होते. आणि मिल मालकांची जी संघटना आहे त्यांना सुद्धा त्यांनी उद्देशून पत्रकं काढलेली होती, की कशा पद्धतीने हा संप यशस्वी होणार नाही आणि बाबासाहेबांचा ही जी संपाची हाक आहे, ती यशस्वी होऊ द्यायचं नाही, असं त्यांनी ठरवलेलं होतं. परंतु मुंबईमधल्या अनेक मिल त्या दिवशी बंद होत्या आणि जवळ-जवळ 80,000 ते 1,00,000 लोकांचा जो जनसमुदाय आहे, त्याला उद्देशून बाबासाहेबांनी परळ येथे कामगार मैदानावरती त्यांनी भाषण केलं आणि त्या भाषणामध्ये सुद्धा अनेक जे कामगार नेते होते, त्याचबरोबर अनेक गिरणी कामगार युनियनचे जे नेते होते, ते सगळे नेते आपल्याला या ठिकाणी अ, त्या परळच्या मैदानावरती
भाषणं केली आणि त्यामध्ये बाबासाहेबांचं जे भाषण आहे, ते सुद्धा खूप महत्त्वपूर्ण आहे, की ज्या ठिकाणी ते जे शासन आहे, अ, निवडणुकामध्ये सुद्धा आपण एकजुटीने एकत्र यायला पाहिजे आणि आपण ते काँग्रेस जे भांडवलदारी किंवा जमीनदारी संघटनाचे प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत, त्यांना आपण बाजूला करून एक आपलं कामगारांचं, शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं आणि अस्पृश्यांचं सरकार स्थापन केलं गेलं पाहिजे, असे एक त्यांनी भाषणामध्ये आवर्जूनपणे नमूद केलेलं आहे. आणि या भाषणाचा सर्व आपल्याला उल्लेख पुढे जनता वर्तमानपत्रामध्ये सुद्धा येतो आणि हा जो संप आहे तो यशस्वी होऊ नये म्हणून पोलिसांनी सुद्धा बळाचा वापर केला आणि याचे सर्व अहवाल आपल्याला महाराष्ट्र स्टेट आर्काइव्हजमध्ये ज्या फाइल्स आहेत, होम डिपार्टमेंट स्पेशल ब्रांचच्या त्या मध्ये हे सर्व मी माझ्या अभ्यासाच्या दरम्यान ते वाचायला मला मिळालं आणि ते माझ्या प्रबंधामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख केलेला आहे. 1936 किंवा 37 ते 1942 या दरम्यान बाबासाहेबांनी या सगळ्या ज्या चळवळी आहेत, ते खूप महत्त्वपूर्ण केलेल्या आहेत. मुंबईमध्ये सुद्धा त्यांनी बॉम्बे म्युनिसिपल लेबर युनियनच्या माध्यमातून मडकेबुवा किंवा गणपत जाधव यांच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी तिथे काम केलेलं आहे. 1939, 40-41 च्या दरम्यान जेव्हा दुसरं महायुद्ध सुरू झालं, तेव्हा मग काँग्रेसच्या अनेक लोकांनी राजीनामे दिले आणि हे सर्व प्रांतिक सरकारांनी सुद्धा राजीनामे दिले. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी हे जे सर्व काम केलेलं आहे, त्याची इंग्रज सरकारने दखल घेतली आणि व्हाईसरॉयस एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये बाबासाहेब आंबेडकरांना मंत्रिपद देण्यात आलं. त्यांना अनेक खाती देण्यात आली. तर प्रामुख्याने आपण बघतो, की त्याच्यामध्ये लेबर, वॉटर, पॉवर, इरिगेशन हे जे महत्त्वपूर्ण खातं आहेत, त्यामध्ये मग कामगार असेल किंवा जलसिंचन असेल, की पाणी आणि त्यानंतर मग विद्युत. ही जी महत्त्वपूर्ण पोर्टफोलिओ आहे, तो बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी पाचारण केलं आणि व्हाईसरॉयस एक्झिक्युटिव्ह काउन्सिल यामध्ये बाबासाहेब आंबेडकर 1942 ते 1946 हे जवळ-जवळ 4 वर्ष जे त्यांनी कार्य केलेलं आहे, ते खूप महत्त्वपूर्ण कार्य आहे. अनेक अभ्यासक ज्यांनी बाबासाहेबांना चं संबंध जे चरित्र आहे किंवा संबंध त्यांचं जे योगदान आहे, ते मोठ्या प्रमाणात त्यांनी अभ्यासलेलं नव्हतं. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा केवळ दलित चळवळ चळवळ किंवा राज्यघटनेचे निर्माते किंवा संविधानाचे निर्माते या अनुषंगाने आपण पाहायला मिळते. परंतु आपण बघतो, की राष्ट्र निर्माते किंवा नेशन बिल्डर म्हणून 1942 ते 1946 आणि नंतर 1946 ते 1950 या पर्टिक्युलर कालखंडामध्ये आपण बघतो, की राज्यघटनेची निर्मिती आणि 1947 ते 1951 याच दरम्यान बाबासाहेब आंबेडकर कायदा मंत्रीपद सुद्धा कार्यरत होते आणि त्यामध्ये 52 ते 56 आपण बघतो ते मेंबर ऑफ राज्यसभा होते. राज्यसभेचे सदस्य होते. विरोधी पक्ष किंवा मेंबर ऑफ अपोजिशन म्हणून सुद्धा होते. हा 1942 ते 1946 या कालखंडाचा जो आपला अभ्यास आहे, तो गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने जे रायटिंग स्पीचेस छापलेले आहेत, त्यामधला जो 10वा खंड आहे, तो प्रचंड मोठा खंड आहे, की ज्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं पूर्ण योगदान हे कशा पद्धतीने होतं, विविध त्यांनी जे ॲक्ट केलेले आहेत, विविध बिलं त्यांनी मांडलेले आहेत, तर त्या सगळ्या गोष्टीची डिटेल म्हणे किंवा विस्तृत जी माहिती आहे, ती आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. तर वाचायला मिळते. 1942 ते 46 या पर्टिक्युलर कालखंडामधली बाबासाहेब आंबेडकरांची इकॉनॉमिक प्लॅनिंग, वॉटर आणि पॉवर पॉलिसी यावर सुद्धा प्राध्यापक डॉक्टर सुखदेव थोरात सरांनी खूप सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे, जे इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषेमध्ये उपलब्ध आहे. डॉक्टर आंबेडकर्स रोल इन इकॉनॉमिक प्लॅनिंग, वॉटर एंड पॉवर पॉलिसी. तर कशा पद्धतीची ही पॉलिसी आहे, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांची जी पॉलिसी आहे, लेबर पॉलिसी ज्याचा उल्लेख या सगळ्या ग्रंथामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. डॉक्टर नरेंद्र जाधव सरांच्या पुस्तकामध्ये सुद्धा यांचा आपल्याला उल्लेख पाहायला मिळतो. डॉक्टर भालचंद्र मुनगेकर सरांनी जे विविध आर्टिकल्स लिहिलेले आहेत, पब्लिश केलेले आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला हे वाचायला मिळतं. तर हे जे कॉन्ट्रिब्युशन आहे, की जे आपल्याला 1990 पर्यंत
च्या दशकापर्यंत मोठ्या प्रमाणात उजेडात आलेलं नव्हतं. ते आता अभ्यासकांनी खूप चांगल्या पद्धतीने मांडलेलं आहे. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांचे जे राष्ट्र निर्माते म्हणून जी भूमिका आहे ती खूप महत्त्वपूर्ण आहे. कारण वॉटर, पॉवर म्हणजे जे बाबासाहेबांनी 1918 मध्ये स्मॉल होल्डिंग्स इन इंडिया अँड देअर रेमेडीज हा जो एक शोध निबंध प्रकाशित केले, त्याचं जे सार आहे किंवा त्याचं जे इम्प्लिमेंटेशन आहे पुढे आपल्याला 1942 ते 46 या दरम्यान पाहायला मिळतं. अगोदर बाबासाहेबांनी वर्तमानपत्रामध्ये लिहिलं. त्यांनी बॉम्बे म्युनिसिपॅलिटीमध्ये काम करत असताना विविध अग्रलेख लिहिले. बहिष्कृत भारतामध्ये, जनतामध्ये 1935 च्या नंतर किंवा 1937 ते 42 च्या दरम्यान बॉम्बे लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे, त्यांनी कार्य केलेलं आहे. पण आता ते केवळ लिहिणार नाहीये किंवा बोलणार नाहीये. तर आता ते प्रत्यक्षात कृती करणार होते आणि मांडणार होते, जे त्यांनी केलेली होती. म्हणजे आपण जर पाहिलं तर वेज पेमेंट ॲक्ट, मिनिमम वेजेस ॲक्ट, एम्प्लॉयी वेज अमेंडमेंट ॲक्ट, त्यानंतर इंडियन फॅक्टरीज ॲक्ट, इंडियन लेबर युनियन ॲक्ट, लेबर कॉम्पेन्सेशन ॲक्ट, लेबर प्रोटेक्शन ॲक्ट, मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट, लेबर स्टेट इन्शुरन्स ॲक्ट म्हणजे अनेक जे ॲक्ट आहेत, त्या दरम्यान बाबासाहेब आंबेडकरांनी अ, लेबर मिनिस्टर म्हणून त्यांनी केलेले होते, की ज्याचा मोठ्या प्रमाणात फायदा विविध प्रकारचे जे कामगार आहेत अ, यांना झालेले आहे. म्हणजे त्यांनी खाण कामगार जे होते, त्यांच्यासाठी सुद्धा काम केलेलं आहे. त्यांनी त्यांच्या अ, जी घरं आहेत राहण्याची, तिथे त्यांनी भेटी दिलेल्या आहेत. मग सोशल सिक्युरिटी जेव्हा म्हणतो आपण, तर त्याच्यामध्ये कामगारांच्या मुलांना शिक्षण किंवा कामगारांचे जे हेल्थ आहे किंवा आरोग्य आहेत, यासाठी बाबासाहेब आंबेडकर स्वतः त्या जवळ-जवळ 100 फूट ज्या खोल खाणी होत्या, त्याच्यामध्ये सुद्धा उतरलेले आहेत आणि म्हणून त्यांनी जो माईन ॲक्ट आहे, हा सुद्धा महत्त्वपूर्ण आहे. त्याचबरोबर याच दरम्यान स्त्री जे कामगार आहेत किंवा स्त्री किंवा महिला कामगार आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा इक्वल वेजेस फॉर द इक्वल वर्क, कामगारांना इक्वल वेजेस फॉर द इक्वल वर्क या अनुषंगाने सुद्धा काम केलं. माईन वर्क जे आहे, तिथे महिलांना कामाच्या ठिकाणी त्यांना ती प्रतिबंध असावा किंवा जे चाइल्ड लेबर आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी असू नयेत. म्हणजे विमेन आणि चाइल्ड लेबर किंवा लहान मुलं यांच्यासाठी सुद्धा त्यांनी कायदे केले, प्रोटेक्शन ॲक्ट केले. त्यानंतर ज्या लीव्हज आहेत, ज्या आपल्याला मिळतात, त्या सुद्धा पेड लीव्हज त्या बाबासाहेबांनी सुरू केल्या. याच दरम्यान आपण पाहायला मिळतं, की कामाचे तास जे निश्चित नव्हते, 8 ते 14 तासापर्यंत कामगारांना काम करावं लागत होतं. ते कामाचे तास त्यांनी जवळ-जवळ 8 तासावरती आणले. बाबासाहेब आंबेडकरांनी 1942 ते 1946 या दरम्यान अनेक कायदे केलेले आहेत. आज केंद्रामधील बी-जे-पी सरकार असेल किंवा राज्यातील बी-जे-पी सरकार असेल, हे सर्व जे कायदे आहेत, ते त्याचे प्रचंड मोठ्या प्रमाणात अ, ज्याला म्हणू आपण ते बदललेले आहेत आणि भांडवलदारांच्या किंवा जे बिझनेस किंवा कॅपिटलिस्ट जो वर्ग आहे, त्याच्या अनुषंगाने ते बरेचसे कायदे त्यांनी बदललेले आहेत. ओके. म्हणून जे बाबासाहेबांनी केलेले जे कार्य आहे, ते आजही कसं महत्वाचं आहे आणि ही आपल्याला जोपर्यंत त्याची जाणीव असणार नाही, ते लोकांपर्यंत पोहोचणार नाहीत, तोपर्यंत आपल्याला या कामगारांना एकत्र करून त्यांची एक चळवळ निर्माण करता येणार नाही. तर ते बाबासाहेबांचं जे योगदान आहे, ते आपण समजून घेतोय आणि त्यामध्ये एम्प्लॉयमेंट गॅरंटी ॲक्ट, त्यानंतर प्रॉव्हिडंट फंड, एम्प्लॉयमेंट एक्सचेंज, ओके. त्यानंतर मॅटर्निटी बेनिफिट, फायनान्स कमिशन म्हणजे इंडियन ट्रेड युनियन ॲक्ट, हे सर्व जे कायदे आहेत, ते बाबासाहेबांनी त्या दरम्यान केलेले होते. म्हणजे खूप महत्त्वपूर्ण त्यांचं योगदान आहे, की जे अ, हे करण्यासाठी त्यांनी काय केलं, त्यांनी त्रिस्तरीय परिषदा म्हणजे ज्याला आपण ट्रिपार्टाइट कॉन्फरन्स आयोजित केल्या. 7 डिसेंबर 1943 ला त्यांनी दिल्लीमध्ये सर्व म्हणजे कामगारांचे प्रतिनिधी, अ, भांडवलदार किंवा मिल मालकांचे प्रतिनिधी आणि सरकार म्हणून किंवा मंत्री म्हणून बाबासाहेब आंबेडकर स्वतः. म्हणजे या पर्टिक्युलर कालखंडामध्ये अगोदर जेव्हा संप व्हायचे, तेव्हा ते मिल मालकांच्या विरोधात ते संप 6-6 महिने, 1-1 वर्ष चालायचे. आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अ, अस्पृश्य कामगार असतील किंवा दलित कामगार असतील, त्यांना ते हाल-अपेष्टा सहन कराव्या लागत होत्या. इनफॅक्ट सर्वच कामगारांना त्या सहन कराव्या लागत होत्या.
ओके. परंतु अस्पृश्य कामगारांना मोठ्या प्रमाणात. हे त्यांनी वेळोवेळी मांडलेलंच आहे. तर बाबासाहेब आंबेडकरांनी या पर्टिक्युलर कालखंडामध्ये कामगारांचे प्रतिनिधी, सरकारचे प्रतिनिधी, म्हणजे सेक्रेटरी किंवा हे सगळे आणि याचे सगळे डिटेल्स आपल्याला नॅशनल आर्काइव्ह ऑफ इंडिया, नवी दिल्ली येथे मिळतात, की पॉलिटिकल डिपार्टमेंट, त्यानंतर अ, नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी, सेंट्रल सेक्रेटेरिएट लायब्ररी, ज्या ठिकाणी व्हॉइसरॉयस एक्झिक्युटिव्ह काउन्सिलचे जे ऑफिसमधले पेपर्स आहेत किंवा सेंट्रल एक्झिक्युटिव्ह ऑफिस आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचे पॉलिटिकल डिपार्टमेंट, लेबर डिपार्टमेंटचे जे पेपर्स आहेत नवी दिल्ली येथे, तर ते मी अभ्यासाच्या दरम्यान मला ते सगळे वाचायला मिळाले आणि त्यावरून आपल्याला कळतं, की बाबासाहेबांचे प्रचंड काम आहे, की जे मोठ्या प्रमाणात उजेडात आलेलं नाहीये. आणि ते अनेक अभ्यासकांनी मांडलेलं आहेच, जसं मी उल्लेख केला. याच्या व्यतिरिक्त सुद्धा अनेक ज्या तिथे फाइल्स आहेत, त्यासुद्धा त्याच्यावरती काम करू शकतात, अभ्यास करू शकतात. तर एम्प्लॉयमेंट एक्सचेंजची जी संकल्पना आहे, ती खूप महत्त्वपूर्ण आहे. ओके, प्रॉव्हिडंट फंड असेल किंवा त्या ठिकाणी 1939 ते 42 या दरम्यान युद्ध चालू होतं आणि युद्ध आता संपुष्टात येणार होतं आणि याच दरम्यान बाबासाहेबांनी जे मध्ये काम करत असलेले जे लोकं होते, यांना सुद्धा पुन्हा सामावून घेण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी वॉर ट्रिब्युनल सुद्धा स्थापन केलेले होते आणि बाबासाहेब आंबेडकर या सगळ्या गोष्टी ते पाहत होते. आज जे आपल्याला बोनस मिळतात, आज जे आपल्याला डी मिळतो, डिअरनेस अलाउन्स मिळतो, याचबरोबर रोस्टरची जी पद्धत आहे, म्हणजे जातवार जी एस-सी, एस-टी कंपोनंट असतील किंवा मागास कंपोनंट असतील, या सगळ्यांना कशा पद्धतीने याचं इम्प्लिमेंटेशन व्हायला पाहिजे, याची सुद्धा बाबासाहेबांनी रोस्टरचा तजवीज केलेली होती आणि त्यानुसार पुढे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं, की आजही त्या रोस्टरनुसार नोकऱ्यामध्ये आरक्षण आपल्याला मिळतं. तर पेड लीव्हज, मिनिमम वेजेस ॲक्ट किंवा असे अनेक ॲक्ट आहेत. जवळ-जवळ 55 ॲक्ट आहेत, की त्याचं सध्याच्या सरकारने पूर्णपणे ते चेंज करून ते कसं भांडवलदारांच्या सोयीचं होईल, अशा पद्धतीने त्याच्यामध्ये त्यांनी बदल केलेले आहेत. कामाचे तास सुद्धा त्यांनी वाढवलेले आहेत, की जे बाबासाहेबांनी 14 ते 8 केलेलं होतं. आता ते सुद्धा त्यांनी वाढवलेले आहेत. तर याला सुद्धा काही लोकं म्हणजे चांगले बदल होतायत, अशा पद्धतीची मांडणी करतात. ओके. पण आपण जेव्हा कामगारांच्या हिताच्या दृष्टिकोनातून जेव्हा म्हणतो, तेव्हा हे जे कायदे होते त्याच्यामध्ये फॅक्टरी ॲक्ट असेल, मिनिमम वेजेस ॲक्ट असेल किंवा ट्रेड युनियन ॲक्ट असेल, त्याच्यामध्ये त्यांना अनेक गोष्टी या मिळत होत्या. या कामगार त्याच्यामध्ये प्रोटेक्टेड होते. ओके. जे पुढे 1947 ते 1982 पर्यंत म्हणजे 82 चा सर्वात मोठा संप मुंबईमध्ये झाला आणि तोपर्यंत सुद्धा हे मोठ्या प्रमाणात होतं. 1991 नंतर जसं खाजगीकरणाची प्रक्रिया सुरू झाली, तसे आपल्याला प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन, लिबरलायझेशनच्या नावाखाली हे जे सगळे धोरणं आहेत, हे बदलत गेले. ओके. आता याचे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह दोन्ही बाजू असू शकतील. पण कामगारांच्या दृष्टिकोनातून किंवा अस्पृश्यांच्या किंवा दलितांच्या दृष्टिकोनातून हे कसे इम्पॅक्टफुल झालेले आहेत, याची सुद्धा मांडणी ग्लोबलायझेशन एंड दलित यामध्ये आनंद तेलतुंबडे सर मांडतात आणि त्याचबरोबर अनेक जे अभ्यासक आहेत, ते सुद्धा याची मांडणी करत असतात. ओके. ज्यामध्ये प्रोफेसर गोपाळ गुरू सर असतील किंवा अनेक लोकं आहेत. तर अ, हे जे बाबासाहेबांचं जे योगदान आहे, 1942 ते 46 हे कामगाराच्या अनुषंगाने जेव्हा करत असतात, तेव्हा जसं मी म्हटलं, की जो अतिरिक्त लेबर आहे, की सरप्लस लेबर आहे. तो जोपर्यंत शेतीमधून किंवा स्मॉल होल्डिंग्स जे झालेले आहेत, जमिनीचे तुकडे छोटे-छोटे होऊन त्याच्यानंतर त्याच्यातील उत्पादकता ही कमी होते आणि जे अनेक लोक त्यावरती काम करतात, पण ते खऱ्या अर्थाने बेरोजगार आहेत. अशी बाबासाहेबांनी संकल्पना मांडलेली होती, ज्याला आपण डिस्गाईज अनएम्प्लॉयमेंट सुद्धा म्हणतो. जे स्मॉल होल्डिंग्स इन इंडिया मध्ये सुद्धा बाबासाहेब लिहितात. तर पुढे जेव्हा याच दरम्यान आपण बघतो, की 1900 अ, से 42 ते 46 च्या दरम्यान बाबासाहेब आंबेडकर हा जो अतिरिक्त लेबर आहे, सरप्लस लेबर आहे,
शेतीमधला, तो जोपर्यंत उद्योगधंदे किंवा औद्योगिकरणामध्ये आपण आणणार नाही, तोपर्यंत भारताचा औद्योगिक विकास होणार नाही. असे सुद्धा ते बाबासाहेब म्हणतात आणि त्यामुळे इंडस्ट्रियलायझेशन, औद्योगिकरण ही खूप महत्त्वपूर्ण रिमेडी बाबासाहेब आंबेडकर तेव्हा मांडतात, पण इम्प्लिमेंट आपल्याला या 42 ते 46 च्या दरम्यान करताना सुद्धा आपल्याला दिसतात. यासाठी ते बहुउद्देशीय प्रकल्प सुरू करतायत. अनेक डॅम ते बांधताना दिसतायत. ज्यामध्ये इरिगेशन होईल, इलेक्ट्रिसिटी निर्माण होईल आणि हा जो अतिरिक्त जो सरप्लस लेबर आहे, तो सुद्धा त्यांना एम्प्लॉयमेंट मिळेल, की बेरोजगारीची जी संकल्पना आहे, ती सुद्धा दूर करता येईल. मग या अनुषंगाने हिराकूड धरण असेल, भाकरा नांगल धरण असेल किंवा टेनेसी व्हॅली अथॉरिटीच्या बेसिसवरती दामोदर व्हॅली अथॉरिटी, दामोदर धरण असेल, हे सगळे धरणं बाबासाहेबांच्या कालखंडामध्ये त्यांनी सुरू केलेले होते. त्याचं उद्घाटन भले नंतर झालं. ओके. परंतु याचा जो फाउंडेशन आहे, तो बाबासाहेब आंबेडकरांनी त्या कालखंडामध्ये अ, सुरू केलेला होता आणि पुढे आज ते खूप महत्त्वपूर्ण आहे. ज्याला म्हणजे आधुनिक मंदिरं आहेत असं पंडित जवाहरलाल नेहरू जे भारताचे पहिले पंतप्रधान आहेत, त्यांनी उद्घाटनाच्या वेळेस म्हटलेलं होतं. तर 1942 ते 46 वॉटर म्हणजे जलसिंचन, त्यानंतर पॉवर, विद्युत प्रकल्प किंवा निर्माण करण्यासाठी त्यांनी अ, विद्युत धोरण हे त्यांनी ठरवलेलं होतं. म्हणजे एकदम असे म्हणजे ज्याला आपण म्हणतो व्हिजनरी लीडर किंवा दूरगामी विचार करणारा जो महापुरुष आहे किंवा व्यक्ती आहे, या अनुषंगाने बाबासाहेब आंबेडकर ते ही सर्व कामं करतायत. कारण एक आधुनिक अ, भारताची निर्मिती अ, करण्याच्या अनुषंगाने खूप महत्वाचं. कारण भारताला आता स्वातंत्र्य मिळणार आहे. 42चं युद्ध किंवा हे संपल्यानंतर हे निश्चित झालेलं होतं. पण बाबासाहेब आंबेडकर या आधुनिक स्वातंत्र्याची किंवा एक मॉडर्न इकॉनॉमी कशी असेल किंवा त्या मॉडर्न इकॉनॉमीमध्ये भारताचं स्थान कसं असेल या अनुषंगाने बाबासाहेब आंबेडकर हे काम करतायत. तर वॉटर, पॉवर आणि इरिगेशन हे महत्त्वपूर्ण आहे. तर सेंट्रल वॉटर ट्रिब्युनल ओके किंवा केंद्रीय विद्युत धोरण, केंद्रीय जलसिंचनाचं धोरण, केंद्रीय कामगार धोरण हे सगळे बाबासाहेबांनी या पर्टिक्युलर कालखंडामध्ये त्यांनी तयार केलेले आहेत. आणि त्यानंतर 1942 ते 46 मध्ये जेव्हा त्यांचं 4 वर्षाची कारकीर्द संपली आणि त्यानंतर मग बाबासाहेब आंबेडकर घटना समितीवरती 1946 ला बाबासाहेब आंबेडकर सदस्य म्हणून गेले. तिथे सुद्धा त्यांनी अ, मार्च 1947 ला एक महत्त्वपूर्ण त्यांनी अ, प्रबंध किंवा पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. ज्याला आपण म्हणतो मेमोरंडम स्टेट्स एंड मायनॉरिटीज. बाबासाहेब आंबेडकरांनी मार्च 1947 ला स्टेट्स एंड मायनॉरिटी हे जे मेमोरंडम घटना समितीला सुपूर्द केलेलं होतं, त्याचे बरेचसे कलम हे पुढे आपल्याला भारतीय राज्यघटनेमध्ये सुद्धा आलेले दिसतात. अ, तर इंडस्ट्रियलायझेशन, स्टेट इन्शुरन्स किंवा कृषी, औद्योगिकरण ह्या सगळ्या बाबी आहेत. त्या कामगारांच्या हिताच्या कशा आहेत किंवा अ, हे जे कामगार कायदे आहेत, ते करण्याच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण भूमिका संविधान सभेची असायला हवी. अशा पद्धतीची मांडणी स्टेट्स एंड मायनॉरिटीमध्ये बाबासाहेब करतात आणि त्याच्या अनुषंगाने अनेक आर्टिकल्स जे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी किंवा फंडामेंटल राइट्स यामध्ये सुद्धा आलेले दिसतात. तर 1920 ते 1947 या कालखंडामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी अ, एकंदरीत भारताच्या या कामगार चळवळीमध्ये हे दिलेलं जे योगदान आहे, ते खूप महत्त्वपूर्ण आहे अ, असं मला वाटतं. आतापर्यंत आपण केलेल्या चर्चावरून आपल्याला दिसून आलं, की बाबासाहेब आंबेडकर हे कशाप्रकारे एक आधुनिक भारताचे निर्माते आहेत, राष्ट्र निर्माते आहेत. बाबासाहेबांचं हे जे योगदान आहे, ते अ, उजेडात आलेलं नव्हतं किंवा ते मांडण्यात आलेलं नव्हतं. ते आता जेव्हा आपण बघतो, त्यांचं एकंदरीत रायटिंग स्पीचेस जेव्हा आपण वाचतो, त्यांचं करस्पॉन्डन्स वाचतो, त्यांचं बाबासाहेबांचे जे अग्रलेख आहेत किंवा या सगळ्या अनुषंगाने बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली ही जी चळवळ आहे, ती एक इमॅन्सिपेटरी मूव्हमेंट म्हणून किंवा मानवी समुदायाच्या उत्थानाची चळवळ किंवा ते केवळ एका समुदायाचे नेते नव्हते.
अ, जे आजपर्यंत सांगण्यात आलेलं आहे, की बाबासाहेब आंबेडकरांचं कॉन्ट्रिब्युशन म्हटलं, की ते केवळ दलितांचे नेते आहेत किंवा संविधानाचे निर्माते आहेत. तर इथपर्यंतच बाबासाहेबांचं हे योगदान नाहीये. बाबासाहेबांचं ज्याला आपण म्हणतो बहुअंगी पद्धतीचं जे कॉन्ट्रिब्युशन आहे, की जे शेतकरी असतील, शेतमजूर, कामगार त्यानंतर धरणं बांधण्यापासून ते कामगारांचे प्रश्न मांडण्यापर्यंत आणि फक्त त्यांनी मांडलं नाहीये, तर हे जे विविध कायदे केलेले आहेत, या कायद्या च्या अनुषंगाने अ, कामगारांचे प्रश्न त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला. पुढे 1947 च्या नंतर सुद्धा ज हेच कायदे पुढे राहिले, की जे आजही पाथ फाइंडिंग ज्याला पथदर्शक म्हणतो आपण, ते मानले जातात. आता त्याच्यामध्ये बरेचसे चेंजेस करण्याचा प्रयत्न केंद्रातील भाजप सरकार असेल किंवा राज्यातील सरकार असेल यांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे, की ज्याद्वारे कामगारांचे जे नवीन प्रश्न अ, निर्माण झालेले आहेत. यासाठी आपल्याला बाबासाहेबांचे विचार पुन्हा समजून घेऊन त्या विचाराच्या अनुषंगाने आपल्याला एक नवीन चळवळ उभारणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे, असं मला वाटतं. धन्यवाद.